उठतो तर रोजच, पण आज उठलो ते जरा लवकरच. एवढ्या सकाळी पहाटे उठायचं म्हणजे थोडे श्रम पडलेच. नुसतं गजर लावून चालत नाही. तो वाजल्यावर जाग यायचीच हवी आणि नुसती जाग येऊन भागत नाही तर नाईलाजाने का होईना अंथरुणातून बाहेर यावं लागतं. मोठ्या प्रयासाने या गोष्टी करून एकदाचा तयार झालो. आजपासून जिम सुरू करायची. थोडी फिटनेस पाहिजे ना राव. स्वतःच आवरल्यावर बायकोपाशी गेलो. तिला कालच सांगितलं होतं जिमला सोबत येण्याबद्दल. तिने जिम केली तर लवकर फरक पडणार होता म्हणून हा सगळा खटाटोप. तिला आवाज दिला आणि उठण्याचा प्रयत्न केला. ती अशी काही वस्कन अंगावर आली की मी घाबरून मागे सरकलो. मी स्वतःकडे पाहिलं. मी पोटात लाथ बसू नये म्हणून माणूस ज्या पोझिशनमध्ये असतो त्या पोझिशनमध्ये होतो. ती लाथ मारणार होती. छे, उगाचच काही. तिने नुसता असा काही अविभाव केला की कृतीची गरजच नाही पडली आणि मी घाबरलो. छे, नुसती प्रतिक्षेपद क्रिया होती. जाऊन दे, दमते बिचारी. काम करून आज झोपू दे, उद्यापासून येईन ना ती. आणि बाहेर पडलो तर रस्त्यावर 2-3 कुत्री आणि मीच होतो. जिममध्ये पोहोचलो तिथे एक कुत्रा आपलं ट्रेनर वाटच पाहत होता. तिथे गेल्यावर मात्र माझ्याकडून मनातल्या मनात का होईना त्याला कुत्रा संबोधन माझ्यावरच उलटलं होतं. तिथं मलाच कुत्र्यासारखं पळावं लागत होतं. छे, यांच्यासारखा दुसरा उद्योग नाही. दुसऱ्या लोकांनी मेहनत करायची, घाम गाळायचा आणि पैसे याला द्यायचे. हे आपलं चांगलं आहे. आणि शेवटी ते सगळं उरकून घरी आलो. घरात आता बरीच धावपळ सुरू होती. त्यात सामील झालो आणि सगळं आटोपून ऑफिसमध्ये पोहोचलो तर दुसऱ्या दिवशी पहाटे उठलो आणि स्वतःच आवरलं. बायकोपाशी गेलो आणि तिला उठवणार तेवढ्यात कालची आठवण आली. मग सुरक्षित अंतर ठेवून तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. थोड्या पुढे जाऊन प्रयत्न केला तर कालच्याच अनुभवाचा पुनःप्रयत्न आला. मग गेलो एकटाच जिमला. असं आता रोजच झालं होतं. ती काही जिमला येईल असं वाटत नव्हतं. तरीही माझ्यातील फरक बघून ती नक्की येईल याची खात्री होती मला. मी मात्र माझे प्रयत्न सुरू ठेवले आणि मग महिना झाला. असा दिनक्रम सुरू होता. आता जरा चांगलं वाटू लागलं होतं. फिटनेस चांगला वाटत होता. शरीर कसं हलकं हलकं वाटत होतं. उत्साह वाढत होता. सगळं सभोवतालचंच जगच सुंदर झालं होतं. आणि मग ऑफिसमध्ये वातावरण तसंच होतं. पण त्याचं आजकाल काही विशेष वाटत नव्हतं. काही झालं तरी विशेष असं वाईट वाटत नव्हतं. एक आनंद पसरून राहिला होता आयुष्यात. काही चेहऱ्यावरही पण थोडीफार कंट्रोल आला होता. स्वतःवर बॉससमोर जाताना सुटकी चेहरा करून जायला विसरत नव्हतो. त्यामुळे ऑफिस सुसह्य झालं होतं. शेवटी नुसती वर्क इफिशियन्सी असून परत नाही तर त्या लोकांमध्ये काम करायचं आहे. त्यांच्याशी डील करायलाही यायला हवं. आणि मग लोकलमध्ये चढण्यापूर्वी युद्धासारखी तयारी करत होतो. आधीही करायचो, पण कधीकधी गाफील राहायचो. तो गाफीलपणा सोडला होता आणि
त्यानंतरही जर थोडाफार त्रास झालाच तर त्यासाठी शारीरिक आणि मानसिक कणखरपणा आला होता. आणि मग घरी होता तेवढा वेळ सतरंगी लावण्याचा प्रयत्न होता. नो मोबाईल, नो टी व्ही, ओन्ली बीबी या स्ट्रॅटर्जीनुसार काम सुरू होतं. तिने जिमला यायला अजूनही सुरुवात केली नव्हती, पण मला खात्री होती ती लवकरच यायला लागेल. आणि मग इथे वर्क एफिशियन्सी वाढवणे सुरू होते. स्वतःमध्ये थोडी इम्प्रूव्हमेंट वाढत होती. पण असली मजा अभि दूर है. आणि संवाद तसा फार नाही, पण थोडाफार सुधारला होता. आणि मग आली आपली ऑफिस बिल्डिंग. ओ हू इज सी? सी इज सो ब्युटिफुल. वाह, काय सौंदर्य आहे. हो, मॅरिड आहे. क्या बात आहे. खरंच इंडियन लुकमध्येच मुली. स्त्रिया जास्त सुंदर दिसतात. ओके, चला जाऊया. आली लिफ्ट. ती सुद्धा आली लिफ्टमध्ये. माझ्या शेजारीच उभी होती. काय मस्त परफ्यूम होता तिचा. यार, फार छान वाटला हा परफ्यूम. आपण पण घेऊया एक मस्त परफ्यूम मंजूसाठी. आवडेल तिला. आज संध्याकाळी घरी जाताना घेऊनच जाऊया. आवडेल तिला. आणि मग चला पाहूया काय म्हणतंय आपलं ऑफिस. नेहमीप्रमाणे थंड. नो, इट्स कूल. अरे या, इथंही मगाशी दिसलेली सुंदरी माझ्यासमोरच उभी होती. अगदी काही क्षणच. सहजच लक्ष तिच्या कटीवर गेलं. कटी म्हणतात की कटीप्रदेश? छे, कटीप्रदेश म्हणजे काहीतरी डोंगराळ दऱ्याचा प्रदेश, जंगल प्रदेश सारखं वाटतं. आणि हे म्हणजे चिकणी या शब्दाचा अर्थ गुळगुळीत, सुंदर आणि ज्यामुळे कोणीही घसरेल असा होतो ना. त्यामुळे हा शब्द त्या कटीला चपखल बसेल. बाकी सोनाली कुलकर्णीलाही या बाबतीत ती कुठल्या कुठे सोडून देईल माझा विचार सुरू होता. तेवढ्यात ती सुंदरी बॉसच्या कॅबिनमध्ये शिरली. नंतर समजलं ती बॉसची बॉस होती. बॉसच पण घरातली. काय पण नशीब असतं एखाद्याचं. इतकी सुंदर वाईफ असेल तो माणूस इतका कसा रखरखीत, इतका राग, इतका वैताग कसा असू शकतो. अशी सुंदर बायको असलेला माणूस कायमस्वरूपी चेहऱ्यावर हसू घेऊन फिरायला हवा. असो, ज्याचं आयुष्य, त्यात काय प्रॉब्लेम आहेत त्याचं त्याला माहिती. असो, आज घरी जाताना मस्त परफ्यूम घेऊन जाऊ. शेवटी आपली बायकोच जगात सुंदर असते.